हे हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच होतं आमचं शिर्डी दर्शन करून झालेलं आहे. तर हा तिथलाच एक व्हिडिओ आहे छोटासा, ज्यात आम्ही बॅग्स वगैरे पॅक करून सगळं आवरून आम्ही खाली गाडीजवळ आलो होतो. आणि इथेच एक कॅन्टीन आहे भक्ती निवासचं, जिथे आम्ही चहा कॉफी वगैरे घेतली. तर इथलं खास म्हणजे इकडं कॉफी 3 रुपये आणि चहा 2 रुपयाला भेटतो फक्त. सो या आम्ही तिथं चहा कॉफी वगैरे घेतली, मस्त टाईमपास केला आणि त्यानंतर मग आम्ही निघायचं ठरवलं. चहा कॉफी वगैरे घेऊन झालं आणि आम्ही निघालो आता आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे जायला. तर इथं मस्त आम्ही गाडीत सगळी बसून घेतली. यांनी गाडी घेतली होती, मुकेशराव मागं बसले होते आणि ॲज मस्ती मजा चालू झाली होती. जाता रोडवर बऱ्याच ठिकाणी सीताफळ वगैरे सगळं खूप काही होतं. सो फायनली मग आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि यांचा उपवास होता त्यामुळं तर मग हे थांबलेच आणि त्यांनी जाऊन सगळं घेतलं. तोपर्यंत आमची इथं मस्ती चालूच होती. हे आमचं असंच थोड्याशा गप्पा टप्पा चालूच सगळं बघून. हे इकडे बघा एक सीन झाला होता तो असा की मी यांना बोलले माझ्या भावाला पण बोरं द्या ना, हो तुम्ही एकटंच खाताय. पण त्यांनी द्यायला लागले तर मुकेशराव किती रडायला आले. खुशी की आसू. ओव्हर ॲक्टिंगचे 50 रुपये कट. संपतच नाही हो आमची ओव्हर ॲक्टिंग. सो तिकडून पण आम्ही मग हे सगळं घेतली फळं वगैरे. त्यानंतर हे मागं बसले, मुकेशराव गेले गाडी चालवायला आणि निघालो आम्ही पुढं. मुकेशराव आमचे एवढे दर्दभरे गाणे लावत होते की त्यामुळं त्यांना बघा मारायचं चालू होतं पूर्ण, की कोणाच्या आठवणीत तुम्ही असले गाणे लावताय म्हणून. फुल मजा मस्ती करत आमची रोड ट्रिप चालू होती मस्त. आणि अशीच मजा करता करता आम्ही पोहोचलो नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला. तर नाशिकमध्ये आता खूप ते बदललेलं आहे. पहिली एंट्री एका दुसऱ्याकडून असायची, आता खूप ठिकाणाहून चेंज वगैरे केलं आहे. सो मग आम्ही आता तिकडंच चाललो गाडी पार्किंग करायला. ठिकाणी जागा भेटली जिथे आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून निघालो आम्ही मंदिराकडे जायला. तर ॲक्च्युली खूप लांब पार्किंग ठेवली त्यामुळे आम्हाला खूप चालावं लागलं. खूप चालत आम्ही तिकडे गेलो. तर बाबू बघा त्याच्या आंटीने त्याला घेतलेलं आहे. त्याचं काय नाही, तो सगळ्यांकडं जातो, सगळ्यांकडं तो मजा करतो आणि त्याला नंतर एकदमच कंटाळा आला की तो माझ्याकडे येतो. सो मला त्याचं काहीच टेन्शन नसतं. बघा गाईज, आपण आता मंदिर परिसरात आलेलो आहे. तर ॲक्च्युली आम्ही वीकेंडला तिकडं होतो, सॅटर्डेला, त्यामुळे इतकी गर्दी होती की बस खूप गर्दी जिकडं तिकडं. इकडं पण आम्ही मस्त गंध वगैरे लावून घेतलं ते चंदनाचं.
पण टिक्का लावून घेतला आणि गर्दी एवढी होती की बस. आणि इथं पण कसं आहे की मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये, सो मी तुम्हाला बाहेरून दाखवते आहे. दर्शन घ्या तुम्ही पण. मोबाईलमध्ये ॲक्च्युली नीट कॅप्चर होत नाही आहे, पण तरीसुद्धा घ्या. आणि त्यानंतर मग आम्ही इकडे गोळा खाल्ला. ॲक्च्युली आमच्या छोट्या प्रज्वलला गोळा खायची इच्छा झाली, तर आम्ही सगळ्यांनीच खाऊन घेतला गोळा इकडं. गोळा वगैरे खाऊन झाला आणि आम्ही निघालो पुढच्या आमच्या स्टॉपला. पण त्याआधी आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला, चहा घेतला एका ठिकाणी. चहा घेऊन तिथंच आम्ही सगळ्यांना विचारलं कसं कुठं जाता येईल, काय जवळ होईल काय नाही, आणि मग पुढचा प्रवास चालू केला. छोटासा स्टॉप तो म्हणजे जेवणासाठी. खूप भूक लागली होती आम्हाला, त्यामुळं आम्ही एक हॉटेल एक छानसं शोधलं. हे आम्हाला खूप जण सांगितलं की छान तुम्हाला भेटेल जेवण, लायरा म्हणून. सो आम्ही तिथं जेवायला गेलो आणि आगरी कोळी टाईप जेवण होतं. सो छान होतं जेवण, पण आम्हाला आवडलं. तिथं जेवलो. अलिबागला. तर हे आमचं एक अचानक ठरलेलं ठिकाण होतं अलिबाग. तर आम्ही तिकडून नाशिकवरून निघून डायरेक्ट अलिबागला आलो. हा आमचा रिसॉर्ट होता. रिसॉर्ट म्हणजे आम्ही हा पूर्ण नव्हता घेतला, आम्ही यातल्या एकच रूम घेतला होता, मोठा एकदम. बाबूची मज्जा बघा, इकडं खाली खेळायला वगैरे लहान मुलांना होतं हे सगळं. सो बाबू इथं खेळतोय. क्लायमेट खूप छान होतं काय, असं मस्त थंड वारं आणि तिकडं हिरवंगार असं मस्त क्लायमेट होतं. खूप एन्जॉय केला आम्ही तेव्हा. रिसॉर्टच्या खाली थोडा वेळ आम्ही अशीच टाईमपास केला. पण त्यानंतर निघलो. बीचवर जायचं होतं आम्हाला. सो बीचवर जाण्याआधी आम्ही इकडं पहिला खाऊन घेतलं, कारण दुपारचाच टाईम झाला होता, जेवणाचाच नाश्त्याचा टाईम काय राहिला नव्हता. सो आम्ही इथं नाश्ता जेवण वगैरे सगळं केलं आणि गेलो बीचवर. सो हा बघा आपला अलिबागचा बीच. बाबूनं पण इथं खूप एन्जॉय केला. त्याला आम्ही बाईक राईड, परत ते कार राईड्स वगैरे खूप साऱ्या करवल्या, त्यामुळे तो खूप मस्त असा खुश होता. आम्ही पण खूप राईड केल्या. 2 कपलनं कार राईड केली होती, त्यामुळे आम्ही काहीतरी डिफरंट. सो आम्ही उंटवाली राईड केली आणि माझा बाबू बघा कसा बिंदास बसलाय ना, भिनं ना रडणं. मस्त एन्जॉय करत होता तो आणि तो एन्जॉय करत होता, त्यामुळे आम्ही पण खूप खुश होतो आणि खूप हॅप्पी होतो. बीचवर खूप एन्जॉय करून मग आम्ही फायनली रूमवर आलो. मस्त फ्रेश वगैरे झालो, कारण आम्हाला त्याच नाईटला घरी यायला निघायचं होतं पुण्याला. सो माझी बर्थडे अशी सरप्राईज ट्रिप बर्थडेची खूप छान अशी पार पडली. मस्त एन्जॉय केला, माझ्या बाळाने खूप एन्जॉय केला, त्यामुळे आम्ही खूप खुश होतो. सो या
थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बाय.